वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. ही प्रश्नपत्रिका आहे इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र या विषयाची. 49 या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे दिनांक 1/7/26 म्हणजे 1 जुलै 26ची म्हणजे या वर्षीची प्रश्नपत्रिका आहे. आता हे लक्षात घ्या की ही पुरवणी परीक्षा आहे, म्हणजेच मार्च एप्रिलमध्ये ज्यांचे पेपर राहिलेले आहे त्यांच्यासाठी ही पुन्हा परीक्षा घेतली जाते. म्हणजे 12वी बोर्डच्या वर्षभरात 2दा परीक्षा होतात, त्याची ही प्रश्नपत्रिका आहे. हा अभ्यासक्रम जेव्हा सुरू झाला 2021 पासून, तेव्हापासून तर आत्तापर्यंतच्या प्रत्येक वर्षातल्या 2-2 प्रश्नपत्रिका, त्याच्या उत्तरपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे आत्तापर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासहित तुम्हाला क्रमाने या चॅनलवर सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. ते नक्की पहा. आणि ही प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका म्हणून पहा. बाकी सर्व प्रश्नपत्रिकांचा तुम्ही अभ्यास केला तर येणारी जी मार्च एप्रिलमध्ये फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान जी परीक्षा होईल त्यावेळेला तुम्हाला हे खूप उपयोगाला होईल, म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. या प्रश्नपत्रिकेची 6 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. इथे सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली असते. आता सूचना वाचायच्या आणि फॉलो करायच्या. सूचना काय दिलेल्या आहेत ते आपण पाहूया. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. म्हणजे 1 ते 6 प्रश्न आहेत, काहीमध्ये उपप्रश्न आहेत, ते सर्व सोडवायचे. 2, आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढा. 3, उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. म्हणजे उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते दर्शवलेलं आहे. आणि 4, सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावीत. ही सूचना खूप महत्त्वाची आहे, कारण मुलं पहिला दुसरा तिसरा असं मध्येच प्रश्नक्रम बदलून एकाखाली एक लिहितात. तसं न लिहिता मुख्य प्रश्न म्हणजे जो प्रमुख प्रश्न आहे पहिला दुसरा ते स्वतंत्र पानावर घ्यायचे आहेत, एकाखाली एक लिहायचे नाहीत. उपप्रश्न एकाखाली एक लिहिले तरी चालतात. तर ही प्रश्नपत्रिका पाहून घ्या. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. या वर्षीची म्हणजे 1 जुलै 2026ची ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न क्रमांक पहिला. आता जो पहिला प्रश्न आहे तो एकूण 20 गुणांचा आहे. अ, ब, क, ड 5-5 गुणांचे. त्यातला अ प्रश्न पाहूया. खालील विधाने पूर्ण करा. 5 गुण आहेत त्याला. 1, ईडी बरोबर 0 हा अनुभव येणाऱ्या टिंबटिंब. पर्याय दिलेले आहेत ते निवडायचे. अ, चैनीच्या वस्तू, ब, सर्वसाधारण वस्तू, क, जीवनावश्यक वस्तू आणि ड, टिकाऊ वस्तू. 2, व्यापार तोलाला असेही म्हणतात. टिंबटिंब. पर्याय अ, राष्ट्रीय व्यापार तोल, ब, आंतरराष्ट्रीय व्यापार तोल, क, व्यवहार तोल, ड, सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक देण्याघेण्याचे व्यवस्थित विवरण. क्रमांक 3, पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत, जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हे प्रसिद्ध पुस्तक यांनी प्रकाशित केले. इथे रिकामी जागा आहे. पर्याय अ, प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल, ब, डेव्हिड रिकार्डो, क, लॉर्ड J.M. केन्स, ड, ॲडम स्मिथ. अचूक पर्याय निवडायचा आहे. आणि इथे जर काही खुणा दिसत असतील तर एका विद्यार्थ्याची प्रश्नपत्रिका आहे, त्याच्यामुळे त्याचं चूक किंवा बरोबर असू शकतं. क्रमांक 4, जेव्हा सरकार देशातील नागरिक, बँका, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, औद्योगिक क्षेत्र इत्यादींकडून कर्ज घेतात तेव्हा त्यास टिंबटिंब. पर्याय अ, अंतर्गत कर्ज, ब, वैयक्तिक कर्ज, क, बाह्य कर्ज, ड, आंतरराष्ट्रीय कर्ज. 5, असा कालावधी ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य असते त्यास टिंबटिंब असे म्हणतात. अ, अत्यल्पकाळ, ब, अल्पकाळ, क, दीर्घकाळ, ड, अतिदीर्घकाळ. ब प्रश्न आहे, सहसंबंध पूर्ण करा. 5 गुण आहेत. 1, रिकामी चौकट आहे, त्याचा संबंध शिक्षक. रूप उपयोगिता, मातीपासून खेळणे. 2, पूर्ण स्पर्धा, असंख्य विक्रेते. रिकामी चौकट आहे, काही विक्रेते. 3, तात्विक अडचण, विनामूल्य सेवा. इथे रिकामी चौकट आहे, मालाच्या साठ्याचे मूल्य. 4, पेन आणि शाई, रिकामी चौकट.
चहा आणि कॉफी पर्यायी वस्तू. 5. निर्यात कल पेट्रोलियम उत्पादने. रिकामी चौकट सोने. क प्रश्न आहे. अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा. 5 गुण आहेत. 1. देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्हीही दीर्घ मुदतीच्या निधींची बाजारपेठ. 2. अशी वस्तू जी अनेक उपयोगासाठी मागणी केली जाते. 3. विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगदसंख्या. 4. काही विशिष्ट हेतूने तयार केला जाणारा निर्देशांक. 5. सरकारचे अंदाजे महसुली उत्पन्न आणि सरकारचा महसुली खर्च या दोन्ही बाबी समान असणारे अंदाजपत्रक. एका शब्दातच लिहायचा आहे पारिभाषिक शब्द. ड प्रश्न आहे. विसंगत शब्द ओळखा. 5 गुण आहेत. म्हणजे शब्दांचा काही गट दिलेला आहे, त्यात न बसणारा म्हणजे वेगळा शब्द ओळखायचा आहे. 1. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. उत्पन्न व रोजगार सिद्धांत, वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत, विभाजनाचा समग्र लक्ष्य सिद्धांत. 2. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती. उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती, खर्च पद्धती, गुणोत्तर पद्धती. 3. मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येण्याची कारणे. पुरवठा नियम, उत्पन्न परिणाम, पर्यायता परिणाम, नवीन उपभोक्ते. 4. पुरवठा नियमाचे अपवाद. कृषी उत्पादन, नाशवंत वस्तू, दुर्मिळ वस्तू, गिफेनचा विरोधाभास. 5. उपयोगितेचे प्रकार. रूप उपयोगिता, एकूण उपयोगिता, काल उपयोगिता, स्थल उपयोगिता. प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न तो एकूण 12 गुणांचा आहे. अ 6 आणि ब 6. अ प्रश्न. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणतेही 3 6 गुण. ही जी आहे प्रश्न किंवा संकल्पना ओळखायला 1 गुण आणि स्पष्टीकरणासाठी 1 गुण, असं 3 संकल्पना सोडवायच्यात. प्रत्येकाला 2 गुण. 1. अर्णव दररोज 500 रुपये दराप्रमाणे 80 डझन आंब्यांची विक्री करतो. 2. साखरेच्या किमतीत 10% वाढ झाली असता साखरेच्या मागणीत 10% घट होते. 3. रीनाने 50,000 रुपयाची एक रकमी रक्कम एका वर्षाकरिता बँकेत जमा केली. 4. शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. 5. वृंदाला राज्य सरकारकडून दरमहा 5,000 रुपये निवृत्ती वेतन मिळते. ब प्रश्न आहे. फरक स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 पैकी 3 सोडवायचे. 6 गुण म्हणजे एका फरकाला 2 गुण. 1. प्रत्यक्ष मागणी आणि अप्रत्यक्ष मागणी. 2. लास्पेयर किंमत निर्देशांक आणि पाश्चेचा किंमत निर्देशांक. 3. प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. 4. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. 5. एकूण खर्च आणि एकूण प्राप्ती. 5 पैकी 3 सोडवायचे. प्रश्न तिसरा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे. 12 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 4 त्रिक 12. 1. उपयोगितेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 2. विदेशी व्यापाराची भूमिका कोणत्याही 4 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. 3. सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 4. मागणीची लवचिकता निर्धारित करणारे कोणतेही 4 घटक स्पष्ट करा. 5. मक्तेदारीचे कोणतेही 4 प्रकार स्पष्ट करा. 4 विचारले तर 4 लिहा 4 गुणांच्यासाठी. प्रश्न क्रमांक 4. खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाही ते सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे 5 पैकी आणि 12 गुण आहेत. 12 गुण आहेत. 3 सोडवायचे म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण आणि 4 गुणांचं विभाजन असं असेल. 1 गुण असेल सहमत आहात किंवा नाहीत हे लिहायला आणि 3 गुण आहेत ते स्पष्टीकरणासाठी. 1. पुरवठ्याच्या नियमाला अनेक गृहीतके आहेत. 2. वस्तुभेद मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे एकमेव वैशिष्ट्य आहे. 3. सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता समान आहे. 4. निर्देशांकाला अनेक मर्यादा आहेत. 5. सार्वजनिक वित्त व खाजगी वित्त यामध्ये फरक आहे. प्रश्न क्रमांक 5. खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे 3 पैकी आणि 8 गुण म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण आहेत. 1. तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुणांचा प्रश्न हा. इथे तक्ता दिलेला आहे. वस्तू अ, ब, क, ड आणि 2000 मधील वस्तूंची संख्या म्हणजे मूळ वर्ष दिलेले आहे Q0. 2001 मधील वस्तूंची संख्या म्हणजे चालू वर्ष Q1
2000 मधील वस्तूंची संख्या आहे मूळ वर्षामध्ये 20, 40, 60, 20 आणि त्याचं एकत्रीकरण केलंय किंवा त्याची बेरीज करायची आहे. इथे रिकामी चौकटीमध्ये, इथे रिकामी चौकट आहे, इथे समेशन Q0ची बेरीज करायची. 2001 मधील वस्तूंची संख्या आहे 45, 70, 105 आणि 60. इथे पण बेरीज करायची आहे. या संख्यांची रिकामी चौकट आहे, एका विद्यार्थ्याने लिहिलेलं आहे, त्यामुळे ते चेक करावं लागेल. समेशन Q1 दिलेले आहे. आता यावर काय काय प्रश्न आहेत, प्रश्न पाहूया आपण. वरील तक्ता पूर्ण करा. म्हणजे इथे आणि इथे रिकाम्या जागेमध्ये उत्तर लिहायचं आहे, तिथे 1 गुण आहे. आणि ब प्रश्न आहे, वरील तक्त्याच्या आधारे संख्यात्मक निर्देशांक काढायचा, याचा त्याला 3 गुण आहेत. निर्देशांक सूत्राच्या सहाय्याने काढायचं, असं 4 गुणांचं विभाजन. दुसरा प्रश्न आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांचे उत्तरे लिहा. 4 गुणांचा प्रश्न. आकृती दिलेली आहे. आकृतीमध्ये म4 ही रेषीय मागणी वक्र आहे. आकृतीच्या आधारे खालील विधाने सत्य की असत्य ते लिहायचंय. आकृती दिलेली आहे. आणि य अक्षावर किंमत, क्ष अक्षावर मागणी आणि हे लवचिकतेचे बिंदू दिलेले आहेत. म1, म2, म3 आणि म4. त्यावर प्रश्न काय आहेत पाहू. 1. म3 या बिंदूवर मागणी अधिक लवचिक आहे. चुकी बरोबर सांगायचं, 1 गुण. 2. म1 या बिंदूवर मागणी एकक लवचिक आहे. सत्य असत्य म्हणजे चुकी बरोबर ते 1 गुण. 3. म2 या बिंदूवर मागणी कमी लवचिक आहे, 1 गुण. 4. म या बिंदूवर मागणी संपूर्ण लवचिक आहे, 1 गुण. म्हणजे चूक आहे की बरोबर आहे किंवा सत्य असत्य लिहायला 1-1 गुणांच्यासाठी 4 प्रश्न विचारलेत. तिसरा प्रश्न, खालील उतारा अभ्यासून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुण आहेत. उतारा अगदी सोपा असतो आणि प्रश्नही सोपे असतात. त्या उतार्यातच प्रश्नांची उत्तरं असतात, त्यामुळे उतारा काळजीपूर्वक वाचायचा 2दा आणि मग उत्तरं शोधायची. वित्त मंत्रालयाने द्विस्तरीय वस्तू व सेवा कर म्हणजे GST प्रणालीचा प्रस्ताव ठेवला आहे. सध्याच्या अनेक गट स्लॅबऐवजी कमी गट किंवा स्लॅब असतील, ज्यामुळे कर रचना सुलभ होईल. या सुधारणांमुळे लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योग यांना कर कमी भरण्याचा फायदा होईल. तसेच ग्राहकांसाठी वस्तू तुलनेने स्वस्त होतील. केंद्र सरकारला कर महसुलाशिवाय उपकर म्हणजे सेस आणि अधिभार म्हणजे सरचार्ज या मार्गानेही मोठा महसूल मिळतो. सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी उपकर म्हणजे सेस आणि अधिभार म्हणजे सरचार्जमधून सरकारला 5.91 लाख कोटी मिळवण्याचा अंदाज आहे. हे मागील वर्षाच्या तुलनेने 9.43% वाढलेले आहे. अलीकडे काही वस्तूंवरील वस्तू व सेवा कर म्हणजे GST दर कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना फायदा होईल, खरेदी वाढेल आणि आर्थिक मागणीला चालना मिळेल. मात्र या दर कपातीमुळे सरकारला महसुलात घट होईल. अधिकाऱ्यांच्या मते ही तूट इतर आर्थिक उपाययोजनांद्वारे व कार्यक्षम कर संकलनाद्वारे भरून काढता येईल. भारतात सार्वजनिक वित्त व्यवस्थेला आज मोठी आव्हाने आहेत. महसूल घट व वाढते खर्च, वित्तीय तूट कमी करणे आणि गुंतवणुकीला चालना देणे. यामुळे सरकारला कर सुधारणा, खर्चाचे प्राधान्यक्रम निश्चित करणे आणि दीर्घकालीन पायाभूत सुविधा, गुंतवणूक यावर भर द्यावा लागत आहे. आता यावर प्रश्न पाहूया आपण. पहिला, 2025-26 या आर्थिक वर्षासाठी उपकर म्हणजे सेस आणि अधिभार म्हणजे सरचार्ज मधून सरकारला किती महसूल अपेक्षित आहे? 1 गुणाचा प्रश्न. 2. भारताच्या सार्वजनिक वित्त व्यवस्थेला आज कोणती मोठी आव्हाने आहेत? 1 गुणाचं उत्तर लिहायचं. आणि तिसरा प्रश्न आहे, वरील उतार्याविषयी स्वमत लिहा. त्याला 2 गुण आहेत. 3 प्रश्न सोडवायचे 4 गुणांच्यासाठी. आणि प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न आहे 6वा. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. 3 पैकी 16 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 8 गुण. 1. मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा. 2. राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या सांगून राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 3. भारतातील नाणे बाजाराची भूमिका स्पष्ट करा. 3 पैकी 2च सोडवायचे आणि 16 गुण आहेत. ही प्रश्नपत्रिका सोडवायचा तुम्ही प्रयत्न करा. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल. तसंच ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करा. लाईक, कमेंट आणि शेअर. आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. त्याचप्रमाणे या चॅनलवर मी इतरही अनेक विषयांचे व्हिडिओ 11वी आणि 12वीचे टाकलेले आहेत. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, भरपूर व्हिडिओ आहेत. पहा आणि आवडल्यास तुमचा प्रतिसाद नक्की द्या. धन्यवाद.